माझी कविता वैष्णवी. सासूसुद्धा स्त्रीच असते, सासूसुद्धा स्त्रीच असते. मग सुनेला का नाही स्वतःच्या मुलीसारखी वागवू शकते. सून घरी येते लक्ष्मीच्या पावलांनी, तांदळाचे माप ओलांडूनी. का समजतात तिला ATM, का समजतात तिला ATM आणि सारखे मागतात तिच्या आईवडिलांकडे वेगवेगळ्या वस्तू आणि मनी का मागतात. नणंदेला समजते बहीण नवी नवरी, नंदेला समजते बहीण नवी नवरी. पैशासाठी जाच करून का थुकते ती वहिनीच्या तोंडावरी. तिच्या नजरेसमोर होते तिचे गोजीरवाणे लेकरू, तिच्या नजरेसमोर होते तिचे गोजीरवाणे लेकरू. का सासरचे लागले तिला मारू आणि झिडकारू, का सासरचे लागले तिला मारू आणि झिडकारू. माहेरच्यांनी तरी का पुरवल्या त्यांच्या मोठ्या मोठ्या मागण्या. एवढे सगळे ओरबाडून का सासरच्यांनी दिल्या त्यांच्याच मुलीला दुःखाच्या डागण्या. का सासरच्यांनी दिल्या त्यांच्याच मुलीला दुःखाच्या. लग्नानंतर देवांचा जागरण गोंधळ घालतात, त्या दुसऱ्याच्या सोन्यासारख्या मुलीला मारायला हात कसे धजावतात. त्या दुसऱ्याच्या सोन्यासारख्या मुलीला मारायला हात कसे धजावतात. आई वडिलांनी तरी लेकीला होणारा जाच का मूकपणे सहन केला, का मूकपणे सहन केला. तेव्हाच न्यायालयाचा दरवाजा का नाही ठोठावला. 51 तोळे सोने, गाडी, 7 किलो चांदी घेऊनही त्यांची हाव नाही थांबली. 51 तोळे सोने, गाडी, 7 किलो चांदी घेऊनही त्यांची हाव नाही थांबली. 2 कोटी रुपयांसाठी सुनेच्या चारित्र्यावर शिंतोडे उडून तिला छळून छळून जीवे मारली. मुलींनो, मुलीच्या आईवडिलांनो जागे व्हा. मुलीला मुलाप्रमाणेच वाढवता शिकवता, का मग मुलाकडच्यांच्या मागण्या मान खाली घालून पूर्ण करता. का मग मुलाकडच्यांच्या मागण्या मान खाली घालून पूर्ण करता. शिकलेली लेक तुमची तुमच्या काळजाचा तुकडा असते, शिकलेली लेक तुमची तुमच्या काळजाचा तुकडा असते. का मग ती सासरचा जाच मूकपणे सोसते. पाठीशी उभे राहा, मायेचा हात तिच्या डोक्यावर असू देत. जाच दुःख सोसू नको, जाच दुःख सोसू नको. माहेरचे दरवाजे तुझ्यासाठी उघडे आहेत सतत. सास भी कभी बहू थी, सास भी कभी बहू थी, हे सासवांनी लक्षात ठेवावे. गुणादोषांसकट सांभाळून घ्या सुनांना, म्हातारपणाची काठी तीच असते हे लक्षात असू द्यावे. मुलींनी सुद्धा लक्षात ठेवावं, मंगळसूत्रातील एक माहेरची आणि एक सासरची वाटी एक मात्र मनात जपावी, स्वस्वाभिमान जपण्यासाठी, स्वस्वाभिमान जपण्यासाठी. देवळात जाऊन लोटांगण घालता पावेल का तुम्हाला देवी. आधी प्रेमाने सांभाळा घरच्या सुना लक्ष्मी, दुर्गा आणि वैष्णवी.